सगळ्यात महत्वाची गोष्ट की समाज सुधारकांनी वारंवार एक गोष्ट प्रामुख्यानं सांगितली की शिक्षण हेच या सगळ्या युवा वर्गाला सशक्त करू शकतं. शिक्षणाचा प्रवाह हा अधिकाधिक कसा प्रवाहित करता येईल याचा विचार होणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग आत्ताच्या भारताची शिक्षण अवस्था किंवा नवीन शैक्षणिक धोरण नेमकं कसं आहे ते या युवकांना सशक्त बनवत आहे का याचं चिंतन मंथन होणं अत्यंत गरजेचं आहे. विद्याविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना क्षुद्र खचले आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येनं केले असं महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाच्या बद्दलचा विचार मांडून टाकला. पण त्याच वेळी दुसरी महत्वाची गोष्ट, शिक्षण म्हणजे एज्युकेशन हा 3 लॅटिन शब्दांपासून मिळून बनलेला शब्द आहे. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटम म्हणजे मुलांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं. या 3 क्रिया जिथं घडतात त्याला एज्युकेशन असं म्हटलं जातं. अलीकडच्या आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये खरंच विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधले जातात का, सापडले तर त्याचं संवर्धन होतं का आणि संवर्धन झालं तर त्याला संधी मिळते का, हा सगळ्यात महत्वाचा चिंतनाचा विषय आहे. एक गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की आपण सावित्रीमाई फुलेंच्या मातीमध्ये राहतो, पण इथंच पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या होती 1,03,82,570. पण त्यापैकी 12वीत किती पोहोचल्या तर 12वीत पोहोचलेल्या मुलींची संख्या आहे 20,25,252. म्हणजे पहिलीपासून 12वी पर्यंतच्या या शिक्षण प्रवाहामध्ये तब्बल 83,28,000 मुली शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर फेकल्या गेल्या. ही सगळ्यात मोठी आमची वस्तुस्थिती आहे. म्हणजे 1 कोटी मुली जर पहिलीत प्रवेश घेत असतील तर त्यापैकी 12वीत फक्त 20 लाखच मुली पोहोचतात. ही आमच्या शिक्षणाची सद्यस्थिती आहे. दुर्दैवानं आमचं याच्याकडे लक्ष नाही. महाराष्ट्रामध्ये बिअरची विक्री कमी झाली म्हणून अभ्यास समिती नेमली जाते, पण शिक्षण प्रवाहाच्या बाहेर मुली फेकल्या जात आहेत याच्यावर मात्र अभ्यास समिती नेमली जात नाही. ही आमची अलीकडची सगळ्यात मोठी अडचण आम्ही निश्चितपणे पाहिली पाहिजे. त्यामुळे ज्या शिक्षणाचा विचार आम्ही करतो, सशक्त युवकांचा विचार करतो, त्या युवकांच्या वाट्याला अपेक्षित ते शिक्षण येतं आहे का हा सगळ्यात मोठा भाग आम्ही बघितला पाहिजे. आज दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की साधारणपणे 15 वर्ष ते 60 वर्ष हा वयोकाल जो आहे तो त्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं, प्रगतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा मानला जातो. याच वयोगटातली लोक देशासाठी कर देत असतात. याच वयोगटातली लोक त्यांच्यापेक्षा लहानांची आणि त्यांच्यापेक्षा वृद्धांची काळजी घेत असतात. याच लोकांमध्ये ऊर्जा असते, याच लोकांमध्ये उत्साह असतो, याच लोकांमध्ये सामर्थ्य असतं आणि याच लोकांमध्ये कार्यशक्ती असते. 15 वर्ष ते 60 वर्ष या वयोगटातली देशात किती लोक आहेत तर तब्बल 63% लोक या वयोगटातली आहेत. म्हणजे आमचा देश इतका सशक्त आहे मनुष्य बळाच्या रूपानं की 100 लोकांमधली 63 लोक 15 ते 60 या वयोगटातली आहेत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खरं तर वर्धमानाने आयुष्यात एकही लढाई केली नाही, पण तरी ते महावीर झाले. कारण जो रण जिंकतो तो वीर आणि जो मन जिंकतो तो महावीर. ही सगळ्यात मोठी संकल्पना आहे. मला असं वाटतं की ही युवा संसद हा मन जिंकून देणारा, मन घडवणारा एक उत्तम उपक्रम आहे. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला युद्धप्रवण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना गीता सांगावी लागली. मुरदार झालेल्या समाजाला चेतना देण्यासाठी ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहावी लागली. तर स्वराज्याचे नाईक उभा करण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांना पाईकाचे अभंग सांगावे लागले. मला असं वाटतं की उद्याच्या अर्जुनांना कार्यप्रवण करण्यासाठी ही युवा संसद विचार गीता म्हणून काम करेल. चेतना देणाऱ्या त्या तरुणांसाठी ही युवा संसद ज्ञानेश्वरी म्हणून काम करेल. आणि मला असं वाटतं की उद्याच्या समाजाचे नाईक तयार करण्यासाठी ही युवा संसद जगद्गुरु तुकोबरायांच्या पाईकाच्या अभंगाचं रूप धारण करेल आणि उद्याचं राष्ट्र घडवेल. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. खरं तर भारत हा जगातला सगळ्यात तरुण देश मानला जातो. आज भारताचं सरासरी वय 28 वर्ष आहे. म्हणजे भारताची निम्मी लोकसंख्या ही 28 वर्षाच्या खाली आहे आणि निम्मी लोकसंख्या ही 28 वर्षाच्या वर आहे. एकीकडे चीन आणि अमेरिकेचं सरासरी वय हे 36 वर्ष आहे, रशियाचं वय 40 वर्ष आहे, कॅनडाचं वय 42 वर्ष आहे,
तर पश्चिमीय युरोपियन राष्ट्रांचं वय 47 वर्ष आहे, तर जपानचं वय हे 49 वर्ष आहे. म्हणजे जगाच्या तुलनेमध्ये सगळ्यात तरुण देश अवघ्या 28 वर्षाचा म्हणून भारताचा उल्लेख आम्ही आवर्जून करतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे याचाच अर्थ जर आपण विचार केला तर सगळ्यात मोठं सामर्थ्य, सगळ्यात मोठी कार्यशक्ती आणि सगळ्यात मोठी ऊर्जा जगात जर कुठल्या देशाकडे असेल तर ती आज भारताकडे आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. म्हणजे भारत सध्याच्या काळात पॉवर हाऊस आहे. भारत उद्याच्या काळात सगळ्यात महत्त्वाचं सुपर पॉवर बनणार आहे आणि त्याचं कारण इथली युवा शक्ती असणार आहे. हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की 15 ते 18 या वयोगटात देशात जवळजवळ 8 करोड मुलं आहेत आणि 15 वर्षाखालील मुलांची संख्या ही 36 करोड आहे. म्हणजे साधारणपणे 18 वर्षापर्यंत भारताची लोकसंख्या ही 46 करोड आहे. ही ते 46 करोड आहेत जे उद्या या देशाची अर्थव्यवस्था सांभाळणार आहेत. हे 46 करोड ते आहेत जे उद्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. हे 46 करोड ते आहेत जे उद्याचं भारताचं सरकार बनवणार आहेत. हे ते 46 करोड आहेत जे भारताला गतिशील बनून प्रगतीच्या वाटेवर नेणार आहेत. आता या 46 करोड युवकांचा जर आम्ही आता विचार केला तर या 46 करोड युवांना सशक्त करणं ही उद्याच्या सशक्त भारताची आणि सशक्त राजकारणाची सगळ्यात मोठी गरज आहे. आता या युवकांना सशक्त कसं करता येईल हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि अभ्यासाचा विषय. राष्ट्राचा विचार करायचा ना त्याच्या आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आम्ही प्रत्येक जण जर ठामपणे उभा राहिलो तर देश उभा राहणार आहे. ह्या पहिला विचार आम्ही केला पाहिजे. मग राजकारणामध्ये ही धोरणं ठरवणारे, योजना आणणारे, कायदे बनवणारे इथं आपल्यापैकी किती आहेत? माझं वैयक्तिक मत असं आहे, ऊर्जेचं नेतृत्व ऊर्जेनंच केलं पाहिजे, शक्तीचं नेतृत्व शक्तीनंच केलं पाहिजे आणि तरुणांचं नेतृत्व हे तरुणांनीच केलं पाहिजे. पण दुर्दैवानं आताची परिस्थिती तशी आहे का? भारताच्या संसदेमध्ये जे खासदार आहेत त्या खासदारांचं सरासरी वय 40 वर्ष आहे. देशातल्या 16 मुख्यमंत्र्यांचं वय 50 ते 70 वर्ष आहे आणि देशातले 3 मुख्यमंत्री 75 वर्षाचे आहेत. आणि आम्ही सांगतो सशक्त भारतासाठी सशक्त युवक महत्वाचा आहे. आम्ही का नाही जात राजकारणामध्ये? आम्ही का नाही उतरत त्यात? वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचं तोरण बांधतात. वयाच्या 16व्या वर्षी मुरदार समाजाला चेतना देण्यासाठी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी लिहितात. वयाच्या 23व्या वर्षी जगद्गुरु गाथा लिहितात. भगतसिंग 23व्या वर्षी शहीद होतात. बाबू गेनो 22व्या वर्षी शहीद होतात. अशफाक उल्ला खान 26व्या वर्षी शहीद होतात. हे देशासाठी जगतात ना. मग आमची 20, 22, 23, 24 वर्षाची पोरं देश घडवायचा आहे, देश सुधारायचा आहे म्हणून किती टक्के राजकारणात येतात हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. मग आमची धोरणं बनवणार कोण? आमचा एक साधारण विचार काय आहे, नाही मी एकटा येऊन काय होणार? अरे एकट्यानेच देश बदललाय, जग बदललाय. आम्हाला कळत नाहीये, आपल्या लक्षात येत नाही, आपण त्यात उतरत नाही. म्हणून राज्यकर्ते तरुणाईचा वापर कच्चा माल म्हणून करतायत. ही सगळ्यात मोठी इथली वस्तुस्थिती आहे. 50% नोकऱ्या नाहीत, उत्तम आहेत. बेरोजगार आहेत, उत्तम आहेत. ते प्रचारासाठी उपयोगी येतील, ते आमचे झेंडे धरायला उपयोगी येतील. आणि त्याच्यापेक्षा निलेशजींनी जो मगाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितला, शोध असा लागला की दगडावर दगड घासला की ठिणग्या उडतात आणि मग अग्नीचा शोध लागला. आता नवा शोध लागलाय, जातीवर जात घासली, धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उडतात, मग तरुण पेटून उठतो आणि मग आपल्या सत्तेची पोळी भाजता येते. आमच्या तरुणांना हे कळतंय, आपला वापर होतोय. तुम्हाला देश सशक्त करायचा आहे ना, मग तुमचा वापर होऊन तुम्ही जर या दिशेने जात असाल तर देश सशक्त कसा होईल? आरक्षणासाठी मोर्चे, आंदोलन, आरक्षण मिळालं ही उत्तम. नोकऱ्या ज्या पद्धतीनं कंत्राटीकरण चाललंय, ज्या पद्धतीनं खाजगीकरण चाललंय, त्या पद्धतीनं आरक्षण मिळालं तरी नोकऱ्या मिळतील याची खात्री काय आहे आता? मग आम्ही खाजगीकरणाच्या विरोधात किती उतरलो? शिक्षण महत्वाचं आहे ना. मग 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करायचा शासन निर्णय घेतं, आम्ही बोलत नाही. शिक्षक विद्यार्थ्यांना घडवणारा तो शिक्षक कंत्राटी पद्धतीने नेमला तर त्याची गुणवत्ता काय याच्यावर आम्ही शब्द काढत नाही. 62,000 शाळा खाजगी कंपन्याला द्यायचा निर्णय घेतला जातो, आम्हाला काहीच वाटत नाही. अरे उद्याची युवा शक्ती घडवणारं हे माध्यम जर अशा पद्धतीने वापरलं जात असेल तर सशक्त भारत कसा घडेल? सगळ्यात महत्वाची जबाबदारी आमच्या तरुणांची आहे.
सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्यघटना संसदेला समर्पित केली. त्या दिवशी ते आनंदानं बाहेर आले. आचार्य कृपलानी त्यांना म्हणाले, डॉक्टर साहेब आज आनंदी दिसताय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आज आनंदी आहे. पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, आता तो मतपेटीतून जन्माला येईल. ही लोकशाही आहे, मला त्याचा आनंद आहे. आचार्य कृपलानी म्हणाले, तुमचं बरोबर आहे, पण आपली जनता गरीब आहे, आपली जनता अडाणी आहे. आपल्या जनतेची मतं कुणीही विकत घेऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, खरं आहे तुमचं, जनता गरीब आहे, अज्ञानी आहे, अडाणी आहे, मतं विकत घेतली जाऊ शकतात. पण ज्या दिवशी या जनतेला त्यांच्या मतांची किंमत कळेल, त्या दिवशी इथली जनताच इथली राजे असेल, हे पहिलं लक्षात ठेवा. पण प्रश्न असा आहे की खरंच आम्हाला आमच्या मताची किंमत कळली का? आज भारतामध्ये 30 वर्षा वयोगटापर्यंतल्या तरुणांची संख्या आहे 25 करोड. म्हणजे एकूण वोट बँकेचा जर विचार केला तर मतदारांची संख्या 25% आहे. या युवा वोट बँकेबद्दल निवडणुका आले की किती राजकीय पक्षांनी, किती राजकीय नेते बोलतात? 25% संख्या आहे जे मतदान करतात, युवा मतदार. पण आमचं युवा वोट बँकेकडे लक्ष नाही, आमचं हिंदू वोट बँकेकडे लक्ष आहे, आमचं मुस्लिम वोट बँकेकडे लक्ष आहे, आमचं दलित वोट बँकेकडे लक्ष आहे, आमचं ओबीसी वोट बँकेकडे लक्ष आहे. पण आम्ही युवा वोट बँक जी 25% आहे त्याच्याकडे आम्ही लक्षच देत नाही. याचं कारण युवकांनाच आपल्या ताकदीचा अंदाज नाही, आपण काय करू शकतो हे आम्हालाच माहिती नाही. आणि त्यासाठी आपण युवकांसाठी काय करावं असं इथल्या राज्यकर्त्यांना वाटत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जागं त्यासाठी व्हावं लागेल, सावध त्यासाठी व्हावं लागेल. 25% मतदारांचं सामर्थ्य काय असतं हे तुम्हाला दाखवावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा ती होती. मला काय म्हणायचं, राजकारण म्हणजे निवडून येता यापुरती अक्कल असन, त्यांनाच राजकारणात या असं नाही. समाजाचं कल्याण करायची अक्कल असेल तरच राजकारणात या. हा शब्द रागा नाही किंवा कोणा वाईट बोलायचं किंवा कोणाला हा नाही. यायचं कशासाठी तुम्हाला, तुमचा हेतू काय आहे आणि तुम्हाला आलं पाहिजे. कचरा हे धन आहे, कचऱ्याचं आम्ही गांडूळ खत करतो, प्लास्टिक विकत घेतो लोकांकडून 15 रुपये किलो ना. नुसतं लोकांना शिकवते प्लास्टिक फेकू नका आणि प्लास्टिक इकडे टाकू नका. लोकांना काय करा, आम्ही 15 रुपये किलोनं लोकांकडून विकत घेते, ती एक तुकडा फेकीत नाही. अहो महिला एवढा हुशार झाल्या, तिचं तर ठेवतीच, पण शेजारीन घरी नसली तर तिचं बी उचलून ठेवती. आहे का? हे समाजाकडून करून घ्यायचं आहे आपल्याला. अनेक प्रॉब्लेम आहे राज्यात, देशात, पण मांजराच्या काळात घंटा कोण बांधे? आत्ता एक समृद्धी रोड झाला पहा, नागपूर ते मुंबई, किती भारी. हो 12 तासाचा वेळ 6 तासात जातो. किती गाडीचं मेंटेन वाचलं, पेट्रोल वाचलं, वेळ वाचलं. मग प्रत्येक ठिकाणी करा ना समृद्धी. म्हणजे रोडच नाही, प्रत्येक विषयात करा ना. का चक्र मारायला लावते लोकांना? इकडून जाण, ह्या टेबलवर जाण, त्या टेबलवर जाण, त्या टेबल. आत्ता आपल्याकडे सरकार तुमच्या दारी योजना चालू आहे पहा. कशासाठी? सरकार लोकांच्या दारी जाते, मग शासन, पहिले शासन अधिकारी काय करते? जर तुम्हाला जावं लागत असेल तर सिस्टम अशी बनवा त्या माणसाला त्रास झाला नाही पाहिजे. मुख्यमंत्री लोकांच्या दारी का चालले? त्यांना माहिती आहे अधिकाऱ्याकडून प्रश्न सुटाना म्हणून हे चालले. मग ते कसे सुटले पाहिजे हे जाग्यावर बसून सोडा ना. मुख्यमंत्र्यांनी दरगावात जाऊन प्रश्न सोडायचे नाही. फाट 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 फाट. तो एकदा एक कोणता पिक्चर आला होता, त्याच्यात एक मुख्यमंत्री झाला होता. हा तसा पाहिजे आम्हाला. हे घरी घर जाऊन तो काय दुखत विचारणार नको, हे नाही पाहिजे. आणि अर्थकारण मी सांगितलं, पैशासाठी राजकारणात यायचं नाही. खूप अनेक गोष्टी आपल्याला, कितीतरी इथं वेळेच्या अनेक मर्यादा आहे. मी रोज रात्र दिवस प्रवास करतो. एखाद्या पुलावर लिहिलेलं असतं पहा, पुढे धोकेदायक पूल आहे. मग रात्री 2 वाजता मी काय करू? ती गाडी डोक्यावर घेऊन खालून जाऊ असं तिकून जाऊ? तुम्ही कितीतरी ठिकाणी रोडवर बघा, अक्षित चित्र लावलेले असते दोन्ही गाड्याचं.
म्हणजे अपघात स्थळ. अपघात स्थळ म्हणजे काय, तिथं भूत आहे का? मग त्या इंजिनियरला माहिती आहे अपघात स्थळ इथं अपघात होऊ शकतो, मग असं कसं काय टेक्निक वापरलं? हे कुठेतरी सुधारायला पाहिजे हो. याच्यासाठी राजकारण पाहिजे, याच्यासाठी राजकीय लोक पाहिजे. तरुणाकडून मला अपेक्षा आहे. आणि माझ्याकडून जर सल्ला विचारतात तर पोरा हो, आमदार खासदार होऊ या भानगडीत जाऊ नका, पण सरपंच नक्की व्हा, माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. कारण महात्मा गांधीने सांगितलं होतं खेड्याकडे चला, आणि जोपर्यंत खेडं सुधारत नाही तोपर्यंत भारतात महासत्ता होणार नाही. म्हणून तुम्हाला सोपं राजकारण सांगितलं मी. खेडं सुधरा, आपलं गाव सुधरा, सरपंच व्हा. काय सगळ्यांनीच पंतप्रधान व्हावं, सगळ्यांनीच आमदार व्हावं, सगळ्यांनी खासदार व्हावं गरज नाही, पण सरपंचा पुरतं क्षेत्र मर्यादित आहे. माझ्याकडे बघा तुम्ही, काय माझ्याकडे जमीन नाही, प्रॉपर्टी नाही, इस्टेट नाही, मुलगा नाही, शिक्षण नाही, काही नाही. अख्खा महाराष्ट्र बोलवतोय मला, पुढं पुढं करतोय. का बरं? मी माझं काम इमाने इतबारे केलं, त्याचं हे फळ आहे. मी इथं आल्यावर पाहिले या संस्थेचं एक ब्रीद आहे बघा, वाक्य पहिलंच, बल बुद्धी आणि सद्विचार घेऊनच राजकारणात या, नाहीतर नाही आले तर तिकडेच राहा, काही फरक पडणार नाही. चांगल्यासाठी या, चांगल्यासाठी या, चांगलं करायसाठी या. राजकारणात यायचं असेल तर आधी श्रीकृष्ण भगवान, छत्रपती शिवाजी महाराज, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्ञानेश्वर तुकाराम यांना वाचा, समजून घ्या, मग राजकारणात या. पैसेच कमवायचे असेल तर दाऊदला समजून घ्या. नाही का? तुम्हाला नक्की काय करायचं ते तुम्ही ठरवा. इकडे यायचं ते कशासाठी यायचं आपलं आपण ठरवा. म्हणून माझी तरुणाला विनंती. दुसरी गोष्ट, तरुणाने राजकारणात यावं का ते यावं नाही, तो त्यांचा हक्कच आहे. कधी ना कधी म्हातारं मरणार, नवीन पिढी राजकारणात येणार. या, जरूर या. मी तेच म्हणलं जरूर या, पण आपल्याला इथं आल्यावर काय करायचं आहे. हा, हुकुमशाहीसारखं वागायचं नाही तरुणांनी, आणि समस्या समजून घेतल्या पाहिजे. आपल्या देशात सध्या अनेक समस्या आहे, पाणी, झाडं, पर्यावरण, रस्ते, याच्यावर काम करण्यासाठी यायला पाहिजे. आर्थिक विकास झाला पाहिजे. मी 47 पासून तर मी नव्हतो, स्वातंत्र्य मिळवायला मी नव्हतो, आमच्या बापदाद्यांनी मिळवलं, पण तेव्हापासून पाहतो भारतावर कर्ज वाढत चाललं, कर्ज वाढत चाललंय. मग कर्जच वाढायचं असेल तर येतं कशाला राजकारणात? एकही पुढारी, एकही पक्ष आज म्हणत नाही की मी भारताला कर्जमुक्त करीन, मी महाराष्ट्राला मुक्त करीन. तो काय म्हणतो, हरामखोर, मी समाजाला हे देईन, मी समाजाला ते देईन. कशातून देईन? तर कर्ज काढून देईन. हे अपेक्षित नाही आहे राजकारणात. याने कधी ना कधी देशाचं वाटोळं होणार आहे. कमवून द्या ना, समाजाला ते द्यायचं आहेच, पण कमवून द्या ना, काय प्रॉब्लेम आहे? आपल्याकडे वेळ लई कमी आहे. माझ्या इथे मी 800 कुटुंब आहे, 5,000 रुपये पर कुटुंब घेतो. 40 लाख रुपये माझ्याकडे जमा होते. 30 लाख माझ्या वर्षाचा खर्च आहे, 10 लाख माझ्या पंचायतला नफा आहे. नीट आहे का? 30 लाख खर्च आहे, 40 लाख जमा होते, 10 लाख मला नफा आहे. पर कुटुंब 5,000 घेतो. मी परत काय देतो त्याचं एकच मिनिटात तुम्हाला यादी सांगतो. माझ्या इथे 4 प्रकारचं पाणी आहे. साधं पाणी, धुण्या भांड्याचं पाणी, जायकवाडी धरणावरून नेलेलं पाणी, आरोचा 20 लिटरचा एक जार, ते बी साधं नाही, ते कोणतं नवीन मशनीने गेलं त्याचं, अल्कालाईन. आणि चौथं पाणी आहे, सकाळी 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी येतं नळाला, बाईनं चुलीवर तापायचं नाही, सगळ्या गावाला गरम पाणी. 5,000 रुपयात ह्या सुविधा आहे. आपण यंत्राच्या आहारी गेलेलो आहोत आणि याचा सगळ्यांचा वापर करून नॅशनल लेवलपर्यंत या सायबरच्या माध्यमातून तुमच्या फोटोचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो. आणि या माध्यमात जर तुम्ही अडकलात तर आयुष्याचा नायनाट होतो, उद्ध्वस्त होतं आयुष्य. कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणलं, सरांनी मला खरं तर सामाजिक चळवळीचा विषय दिले, पण सर मला हा उद्याच्या समाजाचं भवितव्य ज्याच्या हातामध्ये आहे तो युवक समोर बसला असताना सद्य परिस्थिती जी मी स्वतः हाताळते, ज्या केसेस माझ्याकडे येतात
आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्या मी माझ्या कोर्टामध्ये चालवते, त्या मला फार महत्त्वाच्या वाटतात पुस्तकी ज्ञानापेक्षा, आणि म्हणून मला आवर्जून या गोष्टीवर बोलावंसं वाटतं. कोणीतरी आपल्याला चांगलं म्हटलं म्हणून आपण त्याला तात्काळ प्रतिसाद देतो, आपली सगळी माहिती त्याच्यावर पाठवतो, नको असलेल्या अवस्थेमधले फोटो शेअर करतो, नको असलेल्या व्यक्तीबरोबरचे फोटो शेअर करतो, आणि कुठेतरी त्याचा चुकीचा वापर होऊन त्या व्यक्तीला ब्लॅकमेल केलं जातं. इतक्या मोठ्या प्रमाणात ही गुन्हेगारी वाढलेली आहे की ज्याच्या संदर्भात ह्या घटना घडतात त्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहत नाही. वैफल्यग्रस्त, आत्मविश्वास गमावलेल्या या व्यक्ती आयुष्यामध्ये पुढे काहीच करू शकत नाही, आणि या सगळ्या यंत्रणेमध्ये अडकत असताना स्वतःबरोबर स्वतःच्या कुटुंबसुद्धा उद्ध्वस्त करतात. गेले 3 आठवड्यापूर्वी मी सोलापूरच्या दौऱ्याला गेले होते. सर, मला सांगायला असं खंत वाटते, 18 ते 22 वयोगटातल्या 3 विद्यार्थिनींनी आत्महत्या केली होती. एकही घटना अशी नव्हती की त्यामध्ये आत्महत्या करावा असा प्रश्न पडेल. एक तर विद्यार्थिनी डॉक्टरच्या शेवटच्या वर्षाला होती, दोघी इंजिनियर होत्या. 3ही घटना अशा घडल्या, मी स्वतः घरी जाऊन आले की आत्महत्या करावी अशा काय घटना घडल्या असतील. ते 3ही घटनांच्या पाठीमागे एकच कारण होतं की या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांशी संवाद फारसा नव्हता, किंवा पालकांनीही तो जाणीवपूर्वक प्रयत्न केला नाही की आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, त्यांच्या मनामध्ये काय अडचणी आहेत, काय प्रश्न आहेत ते समजून घ्यावे. छोट्या छोट्या शाळेतल्या, कॉलेजमधल्या नैराश्याच्या गोष्टीवरून आत्महत्या करण्यापर्यंत आपण जातो, आणि का जावं हे प्रश्न या निमित्तानं उभे राहतात. समाजामध्ये वाढत्या या प्रश्नांच्या खोलात जर गेलं तर संवाद आणि आता वाढत असलेला विसंवाद या 2च गोष्टी फार मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणून या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं की कोणत्याही पोस्ट आपण फेसबुकला करतो, स्टेटसला ठेवतो, तर ती काळजीपूर्वक कराव्यात. आपली माहिती ही जगजाहीर करण्यामध्ये काही अर्थ नाही, आणि हे दिवसही नाहीत. शैक्षणिक आयुष्य जगत असताना या आयुष्यामध्ये शिक्षण घ्यावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं, आणि आयुष्याची दिमागदार वाटचाल पुढे करावी. खरं तर या वयामध्ये गुन्हेगारीकडे, व्यसनाधीनतेकडे वळावं, आणि इतकं चांगलं सुदृढ शरीर देवाने दिलेलं असताना ते नाशवंत करावं हा अधिकार मुळात आपला नाहीच. त्यामुळे या शैक्षणिक आयुष्यामध्ये जगत असताना आपली स्वप्न फार मोठी आहे, ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला लढावं लागेल, जिद्दीने लढावं लागेल, कारण की आईवडिलांनी जी स्वप्न आपल्याबरोबर दिलेली आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहेत. पाठ्यपुस्तकातली सगळीच उदाहरणं, पाठ्यपुस्तकातली सगळीच धडे आयुष्यामध्ये उपयोगी पडतील असं नाही. म्हणून माझी शिक्षकांना विनंती आहे की या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातला एखादा धडा शिकवायचा राहिला तर राहू द्या, आयुष्याची लढाई लढा लागणारा आत्मविश्वास मात्र जरूर शिकवा, तो कोणत्याच पाठ्यपुस्तकामध्ये मिळणार नाही. जे कोणत्याही वर्गामध्ये शिकवलं जाणार नाही, जे कोणत्याही शाळेमध्ये शिकवलं जाणार नाही, जे कोणत्याही पुस्तकामध्ये नसेल, ते हे शिकवण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आलेली आहे. आज आम्हाला समाजामध्ये वावरताना कसं वावरायचं हे सांगावं लागतं. आम्ही नागरिकशास्त्राची पुस्तकं जरूर वाचतो, परीक्षा देतो, मोठ्या मार्काने उत्तीर्ण होतो, पण नागरिक म्हणून आम्ही वावरलो का? समाजाचे प्रश्न आम्हाला समजले का? नाही समजले. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घटना घडतात समाजामध्ये, यामध्ये कोणी ना कोणी आपल्यातलाच गुन्हेगार असतो. ही गुन्हेगारी वाढते तरी कशी काय? इतकं हिंसक वातावरण निर्माण होत असताना आपल्यामध्ये हिंसा करावी असं वाटतं तरी कसं काय? आईवडिलांनी संस्कार देत असताना स्वतःची स्वप्न आपल्याबरोबर जोडलेली असतात, ती स्वप्न पूर्ण करावी म्हणून एखाद्या दिवाळीची साडी आई खरेदी करत नसेल. वडिलांच्या पायातला चपलेचा अंगठा तुटला तर बिचारा बाप म्हणत असेल राहू देत तसंच, पण लेकीला मला नवीन बूट घेऊन देता आले पाहिजे म्हणून पैशाची तरतूद करतोय तो. त्याची स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून लेकीच्या आणि लेकाच्या स्वप्नाबरोबर रात्रंदिवस काबाड कष्ट करतात ती. मग त्यांच्या स्वप्नांचं काय करतो आपण? या वयामध्ये सगळ्यात जास्त नशेच्या आहारी जाणारी संख्या दिवसेंदिवस वाढते. सिगारेटच्या धुराबरोबर आई बापाची स्वप्न आम्ही ते हवेत विरवतोय. या सोशल मीडियाच्या माध्यमातून आभासी दुनियामध्ये आम्ही वावरतोय. 1 मिनिटाच्या रीलमध्ये आम्ही आमच्या स्वप्नातला राजकुमार घोड्यावर येताना पाहतोय. ताजमहाल माझ्यासाठीच बांधलाय असं वाटणारं हे वय. या वयाला मी दोष देणार नाही. हे वय म्हणजे फुलपाखराचं. निसरड्या वाटेवरून एकदा का पाऊलवाट घसरली की पुन्हा डाव मांडता येत नाही. म्हणून या वयामध्ये कदाचित शिक्षक काही सांगत असतील तर चुकीचं वाटतं, आई वडिलांनी काही सांगितलं तर ते चुकीचं वाटतं, पण मैत्रिणींनी किंवा मित्रांनी सांगितलं तर ते लगेच खरं वाटतं. बरोबर ना? ते पटतं, ते पटतं. हे वय असं असतं की ताजमहाल माझ्यासाठीच आहे असं वाटणारं हे दिवस.
प्रत्येक विरहगीत माझ्यावरतीच आहे असे वाटणारे हे दिवस. प्रत्येक प्रेमगीत माझ्यावरतीच लिहिलंय असं वाटणारं हे दिवस. हे दिवसच मोरपंखी असतात. या दिवसांना मी मुळातच दोष देणार नाही. तुम्ही कधीतरी ज्या पायऱ्यांवर होता, ज्या पायऱ्यांवरून वरच्या ऐकते येतात, तिथं कधीतरी आम्ही शिकलेलो आहोत. जरूर जगावं, पण ते निखळ असावं, नितळ असावं. त्यामध्ये मैत्रीचं नातं असताना आयुष्याचा सारीपाट उद्ध्वस्त होणार नाही याची मात्र काळजी घ्यावी. तुम्हाला चळवळी समजून घ्यायच्या असतील तर पहिल्यांदा महापुरुष समजून घेतल्या पाहिजे. चळवळी किती प्रकारच्या आहेत? सामाजिक चळवळी आहेत, विचारधारेने चालणाऱ्या चळवळी आहेत. इथं अनेक शेतकरी नेते बसलेले आहेत. शेतकरी संघटनेची मोठी चळवळ या महाराष्ट्रात आहे, होती. कैलासवासी शरद जोशी साहेबांनी सुरू केली होती. राजू शेट्टी सध्या कार्यरत आहेत, रघुनाथ दादा पाटील आहेत, अनेक लोक मला माहिती आहेत. अनेक शेतकरी चळवळी चालत आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न मांडतात, त्यातनं नेतृत्व तयार होत आहे, त्यातनं नेतृत्व तयार होत आहे. कामगार चळवळी, नारायण मेघाजी लोखंडेंनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्याकडे औद्योगिकरण आलं, मुंबईमध्ये पहिल्यांदा त्यांनी कामगार चळवळ सुरू केली. कामगारांचा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवला. कामगार चळवळीतनं अनेक नेते आले, दत्ता सामंत आले, जॉर्ज फर्नांडिस या देशाचे संरक्षण मंत्री झाले. शेतकरी चळवळीतनं अनेक लोक पुढे आले, कामगार चळवळीतनं आले, सामाजिक चळवळीतनं आले, आणि हा देश स्वातंत्र्याच्या चळवळीतनं अनेक लोकांना आपल्याला नेतृत्व करण्याची संधी दिली. मग ते जवाहरलाल नेहरू असतील, वल्लभभाई पटेल असतील, मौलाना कलाम आझाद असतील, राजेंद्र प्रसाद असतील, अनेक लोक, पहिलं जे मंत्रिमंडळ असेल, दुसरं असेल, त्यातनं म्हणजे राजकारणात येण्याचे मार्ग कुठले कुठले आहेत. आणि चळवळीतनं युवक ज्या वेळेस येतो त्यावेळेस मला तुमचं सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे की सध्या पुण्याचा जरी विचार केला, मुंबईचा विचार केला, ठाण्याचा विचार केला, औरंगाबादचा विचार केला, कोल्हापूरचा विचार केला, काय झालेलं आहे सध्या? मला जे सांगितलं, मी विचारलं मुद्दाम, सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत. किती लोकांना इथं आमदार खासदार व्हायचं? जरा हात वर करा. आमदार कुणाला व्हायचं? हात वर करा. एकच, दोन, बघा. हा देश कोण चालवतं? राज्यकर्ते चालवतात. या देशाचे कायदे कोण ठरवतं? राज्यकर्ते ठरवतात. तुम्हाला काय वस्तू महाग मिळणार, स्वस्त मिळणार हे कोण ठरवतं? राज्यकर्ते ठरवतात. आणि मुलांना काय वाटतं? आम्हाला इंजिनियर व्हायचंय, आम्हाला डॉक्टर व्हायचंय, बरोबर आहे ना, BBA करायचे, BCom करायचे. करा ना, काय हरकत आहे. जगाच्या राजकारणामध्ये सध्या काय स्थिती माहिती आहे? 50ल्या आतले सगळ्यात जास्त जगभरातल्या वेगवेगळ्या देशातले पंतप्रधान आणि राष्ट्रपती कोण आहेत? 40च्या आतले. आता युनायटेड किंगडम माहिती आहे तुम्हाला, इंग्लंड. कोण आहे पंतप्रधान? काय नाव आहे? ऋषी सुनक. मूळ वंश भारतीय. पंतप्रधान कुठं? इंग्लंडमध्ये. पोर्चुगलला कोण आहे? पोर्चुगलला पंतप्रधान कोण आहे? गोवामध्ये बॉर्न अँड बॉटअप आहे. किती लोकांना माहिती आहे की जगातले 8 देशातले पंतप्रधान भारतीय आहेत, पण एकही मराठी माणूस नाही. मॉरिशसला पण पंतप्रधान आहे, पण मराठी नाही. लक्षात ठेवा. जगातल्या 5 मल्टीनॅशनल कंपनीचे CEO भारतीय आहेत, पण एकही मराठी माणूस नाहीये. शुके नलिकेशी गोविले पाय, विसरून गेले पक्ष दोन्ही. आम्ही ते पिंजरा असतो ना पोपटाचा, त्या पोपटाला एकदा पिंजऱ्यात ठेवलं की तो नळीवर बसून असतो, आणि वर्षानुवर्ष तो नळीवर बसल्यामुळं त्या नळीला घट्ट धरून बसलेला असतो, कारण तो विसरून गेलाय की आपल्याला पंख दोन्ही आहेत. ही या भारतीय लोकांची आणि मुख्यतः महाराष्ट्रातल्या लोकांची समस्या निर्माण झालेली आहे. अरे स्वराज्य तुम्ही दिलं या देशाला, छत्रपती शिवाजी महाराजांनी. स्वातंत्र्य, त्याची बीज मुंबईमध्ये, काँग्रेसची स्थापना मुंबईमध्ये, चळवळी मुंबईमध्ये, काँग्रेसच्या स्वातंत्र्याच्या चळवळी महाराष्ट्रात सुरू झाल्या. महात्मा गांधींनी काँग्रेसमध्ये पहिल्यांदा व्यासपीठावर प्रवेश केला नागपूरमध्ये.
पूर्वीचं महाराष्ट्र म्हणजे गुजरात आणि आत्ताचं पश्चिम महाराष्ट्र कोकण. म्हणजे स्वराज्य प्रेरणा तुमची, स्वातंत्र्य प्रेरणा तुमची, राज्यघटनेतले तत्व तुमचे, आणि तुमचा राजकीय सामाजिक आर्थिक कणा का मोडलेला आहे हा माझ्या पुढे आता युवा संसदेपुढे प्रश्न आहे. दुष्काळात संकट निर्माण झालं आणि संकटात संधी शोधतो तो नेता, तो युवा नेता. आजची संसद मला खूप आनंद वाटला. शार्दूल तुझे आभार, कारण मला वाटायचं की मला का बोलवत नाही. मला नेहमी वाटायचं यार एवढी संसद भरती, एवढे तरुण गोळा होतात, मला का बोलवत नाही. तर तुझे धन्यवाद. आणि ज्या लोकांना तुम्ही आतापर्यंत बोलवलं हे सगळे नामवंत लोक आहेत, त्याच्यात मग मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. सध्या महाराष्ट्राचं राजकारण कन्फ्यूज स्टेजला आहे. विरोधात राष्ट्रवादी आहे, सत्तेत राष्ट्रवादी आहे. विरोधात शिवसेना आहे, सत्तेत शिवसेना आहे. आणि भाजप काय करतंय तो चमत्कार येण्या काळामध्ये दिसणार आहे, कारण राम जन्मभूमीचा नुकताच राम जन्माला आलेला आहे. तर कन्फ्यूज स्टेजकडून कन्क्लुजन पर्यंत जो जात नाही तोपर्यंत आपण निर्णयापर्यंत येत नाही. आणि मतदान करसपर्यंत, मताच्या पेटीपर्यंत जातपर्यंत मतदार मात्र नेहमीच संभ्रमित अवस्थात. घड्याळ बरं नाही, धनुष्य बरा, पंजा बरा का कमळ बरं, का पंजाच्या हातामध्ये कमळ बरं का कमळाच्या हातामध्ये धनुष्यबाण बरा, ज्याच्याबरोबर घड्याळ बरं. पण चळवळी म्हटलं तर खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. चळवळीमध्ये कार्यकर्ता घडण्याची प्रक्रिया सुरू होते. चळवळीमध्ये कार्यकर्ता घडण्याची प्रक्रिया तयार होते. चळवळीमध्ये विचारवंत असतात, लेखक असतात, प्रबोधनकार असतात. आणि त्यातनं एक पक्की विचारधारा होती, पुरोगामी का प्रतिगामी, साम्यवादी का समाजवादी. आपल्याकडे विचारधारा आहेत, पुरोगामी प्रतिगामी दोन विचारधारा आहेत, समाजवादी साम्यवादी ह्याही विचारधारा आहेत, बहुजनवाद हाही एक विचार आहे. परंतु हा देश कसा असावा, या देशाची रचना कशी. आपण लोकशाही स्वीकारलेली आहे. आपण लोकशाही स्वीकारली म्हणजे लोकप्रिय नेते निवडून येतात, विधानसभेत जातात, लोकसभेमध्ये जातात, ग्रामपंचायतमध्ये जातात, पंचायत समितीमध्ये जातात, जिल्हा परिषदमध्ये जातात. पण गेल्यानंतर त्यांच्या समोर काय प्रेरणा आहे, कुणाची प्रेरणा आहे, नेमकं काय करायचंय, दृष्टिकोन काय आहे, कुणाला न्याय द्यायचा आहे. तर या देशाची राज्यघटना महत्वाची. आता सध्या चर्चा चालू असते की राज्यघटना धोक्यात आलेली आहे. त्याचं कारण ज्या विचाराचे लोक आज सत्तेत आलेले आहेत, ज्या विचाराने ते काम करतायत, त्यांची विचारधारा, ज्या मार्गदर्शनाने ते घडलेले आहेत, तो विचार तो मनुस्मृतीला मानणारा आहे का. तर बंच ऑफ थॉट मध्ये गोलवलकर गुरुजींनी लिहून ठेवलेलं आहे की हा देश धर्माच्या कायद्याप्रमाणे चालला पाहिजे. आणि हे जर सांगितलं असेल तर मग आता या राज्यघटनेला खरंच धोका आहे का, तर तसं मानण्याची परिस्थिती आहे का. आणि मग या देशाच्या राज्यघटनेचं काय करायचं. आणि राज्यघटना का महत्वाची आहे, तर राज्यघटनाची मूळ तत्व लक्षात ठेवा. मूळ तत्व म्हणजे प्रिॲम्बलचं पहिलं पान. त्या पहिल्या पानावर महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व, बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं स्वराज्य आणि स्वातंत्र्य. नेहरूंचा अजून एक किस्सा सांगतो की ज्याला एक म्हणतो ही एक नैतिकता आहे की आपली चूक मान्य करणं. आपली चूक मान्यच करायची नाही हा आग्रह सध्या आपण बघतो की माझं काहीही चुकलं नाही असं आपण म्हणतो. अशीच भूमिका घेतात सध्याचे अनेक राज्यकर्ते आणि त्यातला महत्त्वाचा राज्यकर्ता. मी कदाचित विसरीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून सांगतो की परवा केंद्र सरकारने एक कॅबिनेटने ठराव मान्य केला, संमत केला की भारताला स्वातंत्र्य 1947 साली मिळालं. पण भारताला राष्ट्रीय आत्मा आपला आहे तो मात्र आत्ता मिळाला आणि तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाला. अशा प्रकारचा ठराव हा मंजूर करून घेणं हे अतिशय धक्कादायक गोष्ट आहे, अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे. भारताचा राष्ट्रीय आत्मा हा जो मगाशी आता उल्हास बापटांनी सांगितलं की धर्मनिरपेक्षता आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे आणि राष्ट्रीय आत्मा आपला राम मंदिर झालं आनंदाची गोष्ट आहे. पण त्याचा आणि याचा राष्ट्रीय आत्म्याच्या काही संबंध आणि परत
त्याचं श्रेय नरेंद्र मोदींनाच केवळ देणं, कोर्टाला न देता केवळ आणि केवळ मोदींना देणं, हे आपण हुकुमशाही विचाराकडे जातो आहे, हे याचं द्योतक आहे. इंदिरा गांधींच्या काळात अशाच गोष्टी घडत होत्या. पण दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला की इंदिरा गांधींची एकच गोष्ट सांगायची की त्यांनी आणीबाणी आणि आणीबाणी आणली, बाकी काहीच केलं नाही, हेही चुकीचं आहे. आणि किती खोटारड्या गोष्टी सांगितल्या जातात. आज सत्यवचनी रामाचा आदर्श आम्ही मानतो असं सांगायचं आणि धादांत खोटं विधान करायचं की गरिबी हटाव आमच्या काळात सगळ्यात जास्त हटलेली आहे असं सांगितलं परवा मोदींनी सांगितलं. हे चूक आहे. आकडेवारी आहे तशी. गरिबी घटली आहे आता, पण गरिबी घटण्याचा सर्वाधिक वेग जो होता तो मनमोहन सिंग यांच्या काळात झालेला होता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे विसरता कामा नये. म्हणजे एक खोटारडेपणा करणं, धादांत असत्य विधानं करणं आणि ठामपणे करणं ही सुद्धा अनैतिक आहे गोष्ट. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो साधेपणा आपण राजकारणातला आता गमावत चाललो आहे. संपूर्ण पैशाचं राजकारण चालू आहे. मी सामान्य माणसाचं राजकारण करतो, मी सामान्यांचा नेता आहे असं महाराष्ट्रातले एकनाथ शिंदे म्हणतात, तेव्हा आपण काय म्हणायचं? इतका सामान्यांचा नेता जो असेल आणि त्यांच्याकडे इतकी असामान्य समृद्धी असेल आणि तरीसुद्धा ते साधे आहेत असं आपण मानायचं असेल तर आपण मानूया. पण हे जे पैशाचं राजकारण चालू आहे आणि पैशाच्या बळावरती माणसं विकत घेण्याचं राजकारण चालू आहे, ते अत्यंत निषेधार्ह राजकारण आहे. पण हा जो गैर काँग्रेसवाद आहे त्याच्यामधून भारतामध्ये आयडिओलॉजीचा एक प्रकारे अंत झाला. केवळ गैर काँग्रेसवाद हाच मुद्दा लोहियांचा या लोकांनी लक्षात घेतला आणि जातींची वेगळी जी शोषित आणि वंचित जाती आहेत, सगळे OBC असतील, अतिदलित असतील, अतिमागास असतील, त्यांची एक आघाडी बांधण्याचा प्रयत्न करावा आणि ज्यांना सत्तेमध्ये आलेलेच नाही त्यांना सत्तेपर्यंत पोचवावं आणि देशामध्ये बदल घडवावा असं लोहियांचं म्हणणं होतं. पण ह्या ज्या जातींच्या ज्या मुटकुळ्या किंवा जातींच्या आघाडी बांधून लालू प्रसाद, मुलायम सिंग, नितीश कुमार जे आले त्यामधून सत्तेमध्ये ते आले, पण व्यवस्थेमध्ये परिवर्तन जे व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. हे आपण लक्षात घ्या. याच्यामध्ये जेव्हा आयडिओलॉजी जी चांगल्या आयडिओलॉजी कशासाठी असते? विचारसरणी, की आमच्या विचारांमधनं काहीतरी बदल होईल समाजामध्ये, यासाठी ती आयडिओलॉजी असते. तर तो बदल चांगल्या प्रकारचा झाला नाही आणि हा जो पराभव आहे हा नितीश कुमार यांच्या संधीसाधूपणा आहे, हे कोणीही सांगेल. पलटूराम आहेत, हे सगळं माहिती आहे. पण याच्यामधनं देशामधली जी आयडिओलॉजी आहे त्याचा एक प्रकारे पराभव झालेला आहे किंवा आयडिओलॉजीच्या शिवायचं राजकारण यशस्वी होताना दिसतंय, जे महाराष्ट्रामध्ये सुद्धा यशस्वी होताना दिसत आहे. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आता आयडिओलॉजीच्या पलीकडे आयडिओलॉजी आपण का म्हणतो की मी आयडिओलॉजीला धरू नाही, याच्यामध्ये माझं काहीतरी एक नैतिकता आहे. मी आयडिओलॉजी सोडली तर मी अनैतिक आहे असं आपण साधारणपणे मानतो. आता तेही मानायचं नसेल, अशी एक प्रकारची नवनैतिकता किंवा फ्लेक्झिबल पॉलिटिक्स असेल तर ते चुकीचं आहे असं मला वाटतं आणि ते आपल्याला सुद्धा चुकीचं वाटत असेल. तुमची जी काही आयडिओलॉजी असेल, मग ती भाजपची असेल, काँग्रेसची असेल, कुठलीही असेल, त्यांच्या ज्या विचारांना तुम्ही धरून राजकारण केलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने एका डिसिजनमध्ये सांगितलं आहे की गव्हर्नरनी ही शूड रिमेंबर दॅट ही इज नॉट द एम्प्लॉई ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट, ही इज द हेड ऑफ द स्टेट. आणि त्यांनी जी शपथ घेतली 159 कलमाखाली की मी घटनेशी प्रामाणिक राहीन वगैरे वगैरे, त्याच्याशी त्यांनी एकरूप राहिलं पाहिजे. आणि आता शेवट येतो मी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि पंतप्रधान यांचं काय नातं आहे? आता हे 89 सालापर्यंत फारच खरं होतं. म्हणजे जोपर्यंत राजीव गांधी होते, नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना 2/3 मेजॉरिटी दोन्ही गृहात होती आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की घटना बदलावी, तर ते सहज बदलू शकत होते. म्हणजे इंदिरा गांधींना जेव्हा अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय लागला की इलेक्टोरल करप्शनबद्दल, मग 6 वर्ष त्या डिस्क्वालिफाय झाल्या असत्या, तेव्हा त्यांनी 39वी घटना दुरुस्ती जी केली ती फक्त 4 दिवसात केली. आणीबाणी होती, विरोधी पक्ष सगळा मिसाखाली आत होता. लोकसभेत सकाळी मांडलं, संध्याकाळी पास. राज्यसभेत सकाळी मांडलं, संध्याकाळी पास. 1/2 राज्यांच्या सभा बोलवल्या, विधानसभा, तिथे एका दिवसात पास आणि 4थ्या दिवशी राष्ट्रपतींसमोर ठेवलं. घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींना संमती द्यावीच लागते, तेव्हा 4 दिवसात त्यांनी 39वी घटना दुरुस्ती केली
की पंतप्रधानांची निवडणूक असेल तर भारतातल्या कुठल्याही कोर्टाकडे जाता येणार नाही. हे अत्यंत अलोकशाही होतं, रूल ऑफ लॉच्या पूर्ण विरुद्ध होतं, पण 4 दिवसात ही झाली. मी त्यावेळी विद्यार्थ्यांना असं सांगत असे की गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स जे आहे त्याच्यात सगळी रेकॉर्ड्स लिहिली जातात, त्याच्यात हे लिहा की सगळ्या फास्टेस्ट कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ही भारतात झालेली आहे 4 दिवसामध्ये. अर्थात मोदींनी ते रेकॉर्ड मोडला आहे. हे जे इकॉनॉमिक वीकर सेक्शनची जी घटना दुरुस्ती केली ती लोकसभेत सकाळी मांडली, संध्याकाळी पास केली, राज्यसभेत सकाळी मांडली, संध्याकाळी पास केली, त्याच दिवशी राष्ट्रपतींकडे गेले, म्हणजे 2च दिवसात पास केली. तेव्हा आता मोदींचं नाव आहे, इंदिरा गांधींनंतर आता मोदींचं नाव तिथे. बऱ्याच गोष्टीत इंदिरा गांधींनंतर मोदींचं नाव लागेल. ते नीती अनितीच्या कल्पना ज्यांच्या तीव्र असतील त्यांनी त्याचा विचार करावा. पालखीवालांनी जी केस लढवली कोर्टामध्ये की ज्यांनी सिद्ध झालं की घटना दुरुस्ती करूनसुद्धा बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही, याच्यासाठी नानी पालखीवाला, तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकटी व्यक्ती 32 दिवस सुप्रीम कोर्टाच्या 13 जजेस समोर आर्ग्युमेंट करत होते. 32 दिवस. एका लेक्चरची तयारी करायची असेल तर इथे आम्हाला तयारी करावी लागते. हे 32 दिवस 13 जजेससमोर बोलत होते आणि जजेसनी मान्य केलं की इंडियन पार्लमेंट कॅन अमेंड एनी पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन बट कॅनॉट अमेंड द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि त्यामुळे मला वाटलं मी बोललो म्हणून वाजवलं वाटतं. नाही, मग बेसिक स्ट्रक्चर काय आहे तर लोकशाही बेसिक स्ट्रक्चर आहे, फेडरलिझम बेसिक स्ट्रक्चर आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेक्युलरिझम हे बेसिक स्ट्रक्चर आहे आणि ते अनेक निर्णयांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे उद्या जर का कोणाच्या असं मनात आलं की भारत हे हिंदू राष्ट्र करावं तर ते या राज्यघटनेखाली करता येणार नाही, हे निश्चित आहे, कारण ही सेक्युलर राज्यघटना आहे. आता शेवटचं सांगतो आणि थांबतो. नैतिकतेवर बोलतोय आपण. घटना लिहून झाल्यानंतर राजेंद्र प्रसाद यांनी शेवटचं भाषण केलं. त्यात ते असं म्हणाले की ही राज्यघटना लिहिल्याचा मला फार आनंद आहे, फक्त 2 गोष्टीचं दुःख आहे. आणि ते जे दुःख आहे त्याला त्यांनी रिग्रेट शब्द वापरला आहे. पहिलं दुःख असं आहे की वी कुड नॉट राईट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इन द इंडियन लँग्वेज, इंग्लिशमध्ये लिहावी लागली, हे पहिलं दुःख आहे. आणि दुसरं दुःख असं आहे की या राज्यघटनेत अशी कुठलीही तरतूद नाही की ज्यानुसार फक्त पीपल विथ कॅरेक्टर अँड इंटिग्रिटी वूड एंटर द पार्लमेंट. पार्लमेंटमध्ये जाताना चारित्र्यसंपन्न लोक जातील अशी कुठलीही तरतूद या राज्यघटनेत केलेली नाही. आणि हे त्यांचं दुःख, दुसरं दुःख होतं. मला सांगताना आनंद वाटतो. या मंचावरती जे पुरस्कार या ठिकाणी आपण देतोय, महात्मे साहेब, मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की मागाशी तुमच्या सेशनच्या आधी या ठिकाणी संजय राऊत साहेबांचं प्रकट मुलाखत झाली. या सेशनच्या आधी त्या सकाळच्या सेशनमध्ये काही पत्रकार होते, काही IAS अधिकारी होते, काही IPS अधिकारी होते. मला या ठिकाणी प्रकर्षानं सांगायचं आहे की हा जो मंच आहे हा कोणत्याही पार्टीचा नाही, हा मंच कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला आम्ही रिप्रेझेंट करत नाही, हे कोणत्याही नेत्याला या ठिकाणी आम्ही रिप्रेझेंट करत नाही. हा जो मंच आहे हा कोणत्याही लोकसभेचा नाही, राज्यसभेचा नाही, कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा नाही, विधानसभेचा नाही, विधान परिषदेचा नाही. हा जो मंच आहे हा मंच भारतामधल्या जवळपास 80 कोटी जे आमच्या देशामध्ये युवक आहेत यात त्या सगळ्या लोकांना रिप्रेझेंट करणारा हा मंच आहे. वाड्या वस्ती तांड्यांवरची जी आमची पोरं आहेत, गोरगरीब शोषित दलित वंचित समाजामधून जी आमची पोरं येतात, या सगळ्या पोरांचा हा मंच आहे. आणि या मंचाच्या माध्यमातून ज्यांचे आई वडील मोठे नाहीत, ज्यांच्या खिशामध्ये पैसे नाहीत, ज्यांना कुणी गॉडफादर नाही, म्हणून जी लोक राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये येत नाहीत, अशा मुलांना प्लॅटफॉर्म देणारा हा मंच आहे. अशा लोकांना, अशा गरीब पोरांचा हा मंच आहे. या मंचाच्या माध्यमातून नगरसेवकांचा सन्मान हा अत्यंत कमी वेळा होतो. कारण नगरसेवक म्हणलं तर अत्यंत सॉफ्ट टार्गेटेड आहे. म्हणजे आपण सगळेजण आता आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांनी राजकारणात यावं,
परंतु सगळ्यात सहनशील कोण असतो तो नगरसेवक असतो. कारण त्याच्याकडनं अत्यंत अपेक्षा असतात. त्यांनी लग्नाला यावं, मैतीला यावं, मदतीला यावं. तसं खासदार साहेब आपल्याला तसा त्रास कमी असतो. आपल्यासारखे खासदार उचलतात, परंतु खासदारांकडनं आणि नगरसेवकांच्या दोघांच्या ॲप्रोचमधला फरक खूप वेगळा असतो. अत्यंत सामान्य कामाला सुद्धा लोकांचा आग्रह असतो नगरसेवकांनी यावं, बघावं, आणि हा थँकलेस असतो. त्यातनं खूप काही शाबासकी मिळत नाही. परंतु एवढ्या मोठ्या व्यासपीठावर, एवढ्या मोठ्या सगळ्या नेत्यांच्या समोर सर आपण आमचा सन्मान करतायत, जाधवर सर असेल, शार्दूलजी असेल, त्याबद्दल मी खरंच आपला खूप खूप मनापासून आभारी आहे. कारण गेली 4 टर्म मी नगरसेवक म्हणून काम करतोय. जवळपास आपल्या भारतीय लोकशाहीला जर खऱ्या अर्थानं जर मजबूत करायचं असेल तर याच्यामध्ये आपला सर्वांचा सहभाग आवश्यक आहे असं मला तरी वाटतं. कारण या आपल्या सहभागाशिवाय आत्ताच आपण खोत सरांचं या ठिकाणी भाषण ऐकलं, त्यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. कशा पद्धतीने आजचं राजकारण आहे, भविष्यामध्ये आपल्याला या राजकारणामध्ये काय यावं लागत आहे, याच्यासाठी त्यांनी आपले सर्व हात घालून आपण आपल्या त्यासाठी भाषण त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे आपण पाहत असाल, पुणे शहराची वाढ संपूर्ण सर्व बाजूने होत आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शहर ऐतिहासिक शहर म्हणून पाहिलं जातं. या शहर शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. मग हे शहराची ओळख अशा प्रकारे असतानाच हे शहर आता वेगळ्या दिशेने वाटचाल करत आहे. ह्याच्यामध्ये IT हब झालेलं आहे, ऑटो हब झाले, आता मेडिकल हब होऊ पाहत आहे. म्हणजे अशा प्रकारे शहराची वाटचाल होत असताना या शहरामध्ये असणारा जो युवा वर्ग आहे, या युवा वर्गसुद्धा त्या ठिकाणी तशा प्रकारचा विचार करणं त्यांनी गरजेचं आहे. आज मी